नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे। आता तुम्हाला जे काही तुमच्या फॉर्म मध्ये चुका झाल्या असतील ते दुरुस्त करणं सुरू आहे। आता काही जणांच्या फॉर्म मध्ये काहीच चुका झालेले नाहीत, तर त्यांना 7 तारखेपर्यंत निवांत राहायचं आहे। 7 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायची डेट आहे। मग ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आता तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आणि त्या कॉलेजमधली जी ब्रँच पाहिजे त्याचे नाव तुम्हाला भरायचे आहेत। मग त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट मिळते, म्हणजे तुम्ही जे टाकलेले ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी तुमचा नंबर लागलाय का नाही हे तुम्हाला समजणार आहे, राईट। मग ज्यांचा नंबर लागला असेल त्यालाच आपण कॅप राऊंड 1 म्हणतो। ज्यांचा नंबर लागला असेल ते कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेतील, आणि ज्यांना तुमच्या मनासारखं तुम्हाला कॉलेज आणि ब्रँच मिळालं नसेल तर तुम्ही काय करणार, कॅप राऊंड 2 साठी अप्लाय करणार। मग कॅप राऊंड 2 मध्ये ज्यांना तुमच्या मनासारखं कॉलेज आणि ब्रँच मिळेल त्यांनी ऍडमिशन घेतील, ज्यांना मिळालं नाही त्यांनी कॅप राऊंड 3 साठी अप्लाय करतील। मग त्यानंतर 3 मध्ये ज्यांना सेम तसंच, ज्यांना तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालं, ब्रँच मिळाली तर तुम्ही ऍडमिशन घ्याल किंवा कॅप राऊंड 4 साठी जाल। मग कॅप राऊंड 5 असतो स्पॉट राऊंड। तर या प्रोसेस मध्ये खूप वेळ जाणार आहे, म्हणजे कॉलेज तुमचं थोडंसं लेट सुरू होणार आहे, राईट। पण आता विद्यार्थी म्हणत आहेत सर कॅप राऊंड 1 मध्ये माझा नंबर लागला, ऍडमिशन घेतलं, तर कॅप राऊंड 1 मध्ये जवळपास महाराष्ट्रामधले 90% सीटा भरल्या जातात आणि कॉलेज स्टार्ट होते। कॅप राऊंड 2 साठी जे विद्यार्थी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी ते थांबत नाहीत। मग आमच्या अभ्यासक्रमाचं नुकसान होतं, मग आम्ही काय करायचं, असा सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। मग ते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले नांदेडला ऑफलाईन क्लासेस आहेत फर्स्ट इयर पॉलिटेक्निक साठी। आता तुम्ही म्हणाल सर मला मेकॅनिकलच ब्रँच घेणार आहे मी, तुम्ही म्हणाल सर मी सिव्हिलच घेणार आहे, तुम्ही म्हणाल मी आयटीच घेणार आहे, तुम्ही म्हणाल मी कम्प्युटरच घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगतोय मी, महाराष्ट्रामध्ये 48 ब्रँचेस आहेत पॉलिटेक्निक साठी। तुम्ही कोणतीही ब्रँच घ्या, फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला सगळ्यांना सेम विषय आहेत, सेम, काहीच चेंज नाही। कोणतीही ब्रँच घ्या, एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात, फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर। तुमचं आतापर्यंत वेगळं होतं, तुम्हाला 10वीला वार्षिक एक्झाम होती, म्हणजे वर्षामध्ये बोर्डाची एक्झाम एकदाच होत होती। पण पॉलिटेक्निक मध्ये तसं नाही, पॉलिटेक्निक मध्ये वर्षामधून 2दा एक्झाम होतात। तर तुमची एक्झाम कधी होणार आहे, नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये तुमची एक्झाम होणार आहे। मग कॅप राऊंड 1 ला जरी लागला नंबर तुमचा तरी नोव्हेंबर डिसेंबर मध्येच होणार आहे। कॅप राऊंड 2 ला जरी नंबर तुमचा लागला तरी तुमची एक्झाम जी आहे नोव्हेंबर डिसेंबरच मध्येच होणार आहे फर्स्ट सेमिस्टरची, ठीक आहे। कॅप राऊंड 3 ला लागू द्या, कॅप राऊंड 4 ला लागू द्या, किंवा लास्ट स्पॉट राऊंडला तुमचा नंबर लागू द्या, ठीक आहे। तुमची एक्झाम कधी होणार आहे, नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये, हे फर्स्ट सेमिस्टरची। आणि सेकंड सेमिस्टरची एप्रिल किंवा मे मध्ये तुमची एक्झाम होते। तर अशा पद्धतीने हे 2 सेमिस्टर आहेत। तर आपले नांदेडला ऑफलाईन क्लासेस आहेत, ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे तर आपण 7 तारखेपासून म्हणजे 7 जुलै पासून आपली बॅच सुरू होत आहे, तर ते तुम्ही बॅच जॉईन करू शकता। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर्स दिलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तो ग्रुप जॉईन करा तुम्ही। आणि टाइम जो आहे तो सकाळी आहे 7 ते 8। आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत सर आम्हाला ऑफलाईन येणं शक्य नाही, आम्ही नांदेड पासून खूप दूर राहतो, किंवा नांदेड पासून एखाद्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे एका गावामध्ये राहतो आम्ही, आणि ते 40 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर आहे, ठीक आहे। काही जण सातारा, काही जण सांगली, काही जण कोल्हापूर, काही जण इकडे नागपूर, अमरावती, वर्धा ह्या ठिकाणाहून आपल्या ग्रुपमध्ये ऍड झालेले आहेत। तर आम्ही कसं करायचं सर, तर तुमच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक ऑप्शन आहे, आपले ऑनलाईन क्लासेस आहेत मेड फॉर पॉलिटेक्निक। तर त्या ऍपची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपल्या क्लासचा ऍप डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला M1 बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट स्टार्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 5 लेक्चर अपलोड केलेले आहेत। तर हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला कुठली फीस वगैरे नाही, राईट। तर तुम्ही सध्या डेमो लेक्चर 10 तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डेमो लेक्चर मिळणार आहेत, मग ते 10 तुम्ही व्यवस्थित बघून घ्या।
मग तुम्हाला आवडलं तरच कोर्स परचेस करा. कोर्सची फीस सुद्धा काही आपण जास्त ठेवलेली नाही, नॉमिनल फीस आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण इन्स्टॉलमेंट दिलेले आहे, ठीक आहे. तर सर्व गोष्टी तुम्हाला माहित होणारच आहेत वन बाय वन. मेन म्हणजे तुम्हाला अगोदर ते व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. तर M1 बेसिक मॅथमॅटिक्स ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲप डाउनलोड कसा करायचा बघा. तुम्ही आपल्या क्लासेसच्या ॲपच्या लिंकवरती क्लिक केलं की असं MFE मेड फॉर पॉलिटेक्निक नाव येते. तो ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP येईल, ठीक आहे. मग त्या ठिकाणी रजिस्टर आणि लॉग इन, रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असे दोन ऑप्शन तुम्हाला मिळतील. तर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. मग तुमचं पूर्ण नाव, मग तुम्हाला कोणती ब्रँच घ्यायची आहे, फर्स्ट इयर, फर्स्ट सेम, जे ब्रँचचं नाव आहे ते, अशी सर्व माहिती वाचून त्या ठिकाणी भरायची आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला 8 फोल्डर दिसतील. त्याच्यामध्ये तुमच्या उजव्या हाताला ब्ल्यू कलरचा रेकॉर्डेड कोर्स नावाचा फोल्डर दिसेल. तर त्या रेकॉर्डेड कोर्स नावाच्या फोल्डरला क्लिक करायचं. मग फर्स्ट कोर्स दिसेल तुम्हाला, बेसिक मॅथमॅटिक्स M1, हा फर्स्ट सेमिस्टरसाठी आहे. मग त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलात की मग तुम्हाला वरती एकदम मोबाईलच्या तुमच्या वरच्या साईडला ओव्हरव्ह्यू, कंटेंट आणि लाईव्ह दिसते. मग कंटेंट वरती क्लिक करा. कंटेंटला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5 असे चॅप्टर्सची नावं येतील. युनिट 1 ला क्लिक करा. मग त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 1 आहे. चॅप्टर नंबर 1 ला क्लिक करा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज आणि नोट्स असा फोल्डर बघायला मिळेल. व्हिडिओजमध्ये 5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जे की M1 बेसिक मॅथमॅटिक्स हा पॉलिटेक्निकमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतल्यानंतर हा हार्ड वाटतो. जर तुम्ही आतापासून याची चांगली तयारी केलात तर, आता बघा, एखादा विद्यार्थी पॉलिटेक्निक करत आहे, त्याचा नंबर लागला समजा, मग ऍडमिशन घेतला, मग कॉलेज सुरू होईल. कॉलेज सुरू होईपर्यंत तुमचे 2 टॉपिक, 2 चॅप्टर अभ्यास करणं होते. मग कॉलेज सुरू झाल्यानंतर त्याला सब्जेक्ट माहिती होतील, मग सब्जेक्टचं नाव माहिती होतील, मग त्या सब्जेक्टमध्ये किती युनिट्स आहेत, मग किती चॅप्टर्स आहेत, मग त्याचे नाव काय आहेत, हे त्याला कॉलेज सुरू झाल्यानंतर कळेल. तुम्ही तोपर्यंत तुमचे 2 युनिट अभ्यास झालेले असतील. तर हा फायदा तुम्हाला होतो. तर याचा बेनिफिट नक्की करून घ्या. आणि आता तुम्ही घरी फ्रीच आहात, कॉलेज तर सुरू होणारच आहे, ही प्रोसेस होणारच आहे. ही प्रोसेस लेंदी आहे, तुमच्यासाठी नवीन आहे, पण मागच्या 9 वर्षापासून मी बघतोय, ठीक आहे. तर ही प्रोसेस जी आहे ती अशीच स्लो चालते, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो. आता तुम्हाला काही लोड नाही, तर घरी बसून मोबाईलवरती लेक्चर करायचं, सगळे नोट्स वगैरे लिहून घ्यायचे, जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते समजून घ्यायचे, पुन्हा सॉल्व्ह करायचे. असं करून प्रॅक्टिस खूप छान तुमची घरी बसून होते कॉलेज सुरू होईपर्यंत. तर ह्याचा बेनिफिट नक्की करून घ्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेले आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्यांनी अजूनही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेले नाहीत, त्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. आणि जे मेड फॉर पॉलिटेक्निक आपल्या क्लासेसची, ऑनलाईन क्लासेसची ॲपची लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. काही अडचण आली तर कॉल करा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.